राज्यातल्या लाडकी बहीण योजनेतल्या लाभार्थ्यांची ई-KYC सुरू आहे। त्यातल्या बोगस लाभार्थ्यांकडून पैसे वसूलही करण्यात येत आहे। लाडक्या बहिणींपुढे पुन्हा संकट। ई-KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरा। राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींसाठी अर्जंट सूचना। आताच महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आलेली आहे। बघा, KYC केलेली असेल किंवा अजून KYC केलेले नसेल तर थोडं थांबा, असं एकनाथ शिंदे साहेबांनी आताच 5 मिनिटांपूर्वी राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना सांगितलेलं आहे। बघा, राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC केलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सरसकट सर्व लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना जर तुम्ही याच्या अगोदर KYC केलेले असेल किंवा अजून KYC केलेले नसेल किंवा तुमची KYC चुकलेली असेल, KYC मध्ये काही चुक्या झालेल्या असतील तर तुम्हाला पुन्हा एकदा KYC करण्याचे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना जर तुम्ही लाडकी बहिणी असल्या आणि तुम्ही याच्या अगोदर KYC केलेले असेल किंवा तुम्ही अजून KYC केलेले नसेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, अन्यथा तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये म्हणजेच 12 महिन्याचे टोटल 18,000 रुपये बंद सुद्धा होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना देण्यात आलेल्या आहे की तुम्ही KYC केलेले असेल किंवा अजून KYC केलेले नसेल तर तुम्हाला परत एकदा KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून राज्यातील सरसकट सर्व विवाहित बहिणी, राज्यातील सरसकट सर्व अविवाहित बहिणी, राज्यातील सरसकट सर्व विधवा बहिणी अशा सर्व बहिणींना परत एकदा KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। बघा, लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा KYC करा, अन्यथा 1500 रुपये बंद होणार आहेत। म्हणजेच महिन्याचे 1500 रुपये, 6 महिन्याचे सरासरी तुम्हाला 9,000 रुपये आणि तुमचे 12 महिन्याचे 18,000 रुपये बंद सुद्धा होऊ शकतात। परंतु ज्या लाडक्या बहिणी KYC करतील त्या लाडक्या बहिणींना वर्षाचे 18,000 रुपये आहे तसे मिळत सुद्धा राहणार आहेत। परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की आम्ही अगोदर KYC केलेली होते, आमची KYC सक्सेसफुल सुद्धा झालेली होते, तर मग परत एकदा KYC कशामुळे करायची आहे? तर बघा, लाडक्या बहिणींना हा प्रश्न सर्व लाडक्या बहिणींच्या मनामध्ये पडलेला असेल की आम्ही अगोदर KYC केलेले आहे, आमची KYC सक्सेसफुल झालेली आहे, तरी पण पुन्हा एकदा KYC का करायची आहे? तर बघा, लाडक्या बहिणींना राज्यातील भरपूर लाडक्या बहिणींनी बरोबर KYC केलेले होते, परंतु जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC केलेले होते। त्यामुळे सरकारने नवीन वेबसाईट सुरू केलेली आहे। बघा, लाडक्या बहिणींना याच्या अगोदर भरपूर लाडक्या बहिणींनी बरोबर KYC केलेले आहे, परंतु लाडक्या बहिणींनो जास्तीत जास्त लाडक्या बहिणींकडून KYC करताना काही चुका झालेल्या आहेत। जास्तीत जास्त लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आता नवीन वेबसाईट आलेली आहे, तर या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून परत एकदा सरसकट सर्व लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे। ज्या बहिणी दुर्लक्ष करतील त्यांचे 1500 रुपये बंद होणार आहेत। बघा, लाडक्या बहिणींना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त लाडक्या बहिणींकडून KYC चुकलेली आहे, भरपूर लाडक्या बहिणींची KYC चुकलेली आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून एक नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे। त्या नवीन वेबसाईटवरती परत एकदा सर्व लाडक्या बहिणींना KYC करावी लागणार आहे। ज्या लाडक्या बहिणी पुन्हा एकदा KYC करतील त्यांचे महिन्याचे 1500 रुपये जसेचे तसे त्यांना मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी पुन्हा KYC करणार नाहीत, या KYC करताना दुर्लक्ष करतील तर त्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी 1500 रुपये महिन्याचे म्हणजेच वर्षाचे 18,000 रुपये मिळणार नाहीत। आता बघा, लाडक्या बहिणींना KYC नवीन पद्धतीने कशी करायची आहे, वेबसाईट कोणती आहे, व्हेरिफिकेशन कसं करायचं आहे, वडील पती नसतील तर त्या लाडक्या बहिणींनी कशी KYC करायची आहे, त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर KYC केलेली असेल त्यांनी कशी KYC करायची आहे, ज्या लाडक्या बहिणींनी अजून KYC केलेले नसेल म्हणजे ज्या लाडक्या बहिणी नवीन KYC करणार असतील तर त्यांनी कशी KYC करायची आहे, त्यासोबतच लाडक्या बहिणींना या नवीन KYC ची शेवटची तारीख कोणती आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती पाहणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती नवीन आला असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत
येऊन जाणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर बघून घेऊयात की या ई केवायसी ची प्रोसेस कशामुळे आणलेली आहे हे तुम्हाला लगेच सांगतो। या ई केवायसी मुळे काय फायदा होणार आहे, या ई केवायसी मुळे काय तोटा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो, जेणेकरून तुम्हाला सुद्धा समजणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही ई केवायसी परत एकदा का करायला सांगितले आहे, या ई केवायसी चा काय फायदा होणार आहे ते सुद्धा तुम्हाला सांगत आहे। बघा लाडक्या बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांसाठी सुरू केलेली सर्वात मोठी योजना आहे, तुम्हाला सुद्धा माहिती असेल। तर बघा लाडकी बहिणींनो, ही लाडकी बहीण योजना गरीब महिलांसाठी सुरू केलेली होती, परंतु या योजनेमध्ये सरकारी बहिणी, श्रीमंत लाडक्या बहिणी, पुरुष या सर्वांनी योजनेचा लाभ घेतल्याचे आणि गरीब महिलांच्या तोंडाचा घास हिरावून घेतल्याचे सरकारच्या लक्षात आलेले आहे। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून पुन्हा एकदा केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींनो, अपात्र बहिणींनी चुकीच्या पद्धतीने योजनेचा लाभ घेतल्यामुळे पात्र बहिणींना पैसे मिळत नसल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। बघा लाडक्या बहिणींनो, या योजनेमधून अपात्र बहिणींना वगळायचं आहे। या योजनेमध्ये ज्या पुरुषांनी नकली बनावट कागदपत्रे तयार करून या ठिकाणी साड्या नेसून, कपाळाला टिकल्या लावून, डोक्यांना केस लावून, कानामध्ये जुबे घालून, हातामध्ये बांगड्या घालून, नाकामध्ये नथनी घालून, होटांना लाली लावून, डोळ्यांना काजळ लावून आम्ही सुद्धा महिला आहोत, आम्ही सुद्धा तृतीयपंथी आहोत अशा पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कागदपत्रे काढून अर्ज करून लाभ घेतल्याचे सरकारच्या सुद्धा लक्षात आलेले आहे। त्यामुळे अपात्र बहिणींना यामधून वगळायचं आहे, त्यामुळे केवायसी ची प्रोसेस आणलेली आहे। बघा लाडक्या बहिणींना, या सर्व कारणांमुळे केवायसी ची प्रोसेस आणलेली आहे। तर या ई केवायसी चा फायदा पात्र बहिणींना, गरीब महिलांना, रेशनधारक लाडक्या बहिणींना, मजूर लाडक्या बहिणींना, ज्या लाडक्या बहिणी बांधकाम कामगार काम करत असतील तर अशा सर्व लाडक्या बहिणींना 100% होणार आहे। परंतु श्रीमंत बहिणींना याचा तोटा होणार आहे। श्रीमंत बहिणींना या योजनेमधून वगळण्यात येणार आहे आणि त्यांच्यावरती कायदेशीररित्या कारवाई करून घेतलेले सर्व पैसे वसूल सुद्धा केले जाणार आहेत। आता बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही जुनी केवायसी केलेली असेल आणि ती केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर तुम्हाला परत एकदा केवायसी करावी लागणार आहे का, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये पडलेला असेल तर त्या प्रश्नाचं उत्तर सुद्धा देऊन टाकतो। परंतु लाडक्या बहिणींनो, ज्या बहिणींनी अजून केवायसी केलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा परत एकदा केवायसी करावी लागणार आहे का, अन्यथा पैसे बंद होतील, हप्ता बंद होणार आहे का, थेट मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही जुनी केवायसी केलेली असेल आणि ती केवायसी थोडीफार चुकलेली असेल तर तुम्हाला पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे, आणि जरी चुकलेली नसेल तरी पण पुन्हा एकदा केवायसी करावी लागणार आहे। आणि ज्या लाडक्या बहिणींनी अजून केवायसी केलेले नव्हते त्या लाडक्या बहिणींना सुद्धा परत एकदा केवायसी करणं बंधनकारक आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, भरपूर लाडक्या बहिणींनी घरून केवायसी केलेली होती, म्हणजेच मोबाईलवरती व्हिडिओ पाहिलेले होते आणि मोबाईलवरचे व्हिडिओ पाहून केवायसी केलेली होती। त्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींच्या चुका झालेल्या आहेत, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातून भरपूर असे चुकीचे व्हिडिओ पसरवले जात होते आणि त्या व्हिडिओमध्ये व्ह्यूजसाठी, काही थोड्याफार पैशांसाठी कसे पण व्हिडिओ टाकले जात होते। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, जर तुम्ही व्हिडिओ पाहून केवायसी केलेली असेल तर तुमची केवायसी 99.99% चुकलेली आहे। त्यासोबत भरपूर लाडक्या बहिणींनी शेजारच्यांकडून केवायसी करून घेतलेली होती, तर अशा गोष्टींमुळे सुद्धा भरपूर लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे। बघा लाडक्या बहिणींनो, शेजारी तुमच्यावरती 100% जळत असतात, त्यांना या ठिकाणी हप्ता मिळत नसतो, त्यामुळे ते तुमचा हप्ता बंद करण्याच्या तयारीत असतात, तुमचा हप्ता बंद करण्याच्या विचारात असतात। आणि जर तुम्ही शेजारच्यांकडून केवायसी करून घेतलेली असेल तर त्यांनी तुमची केवायसी चुकवलेली असू शकते। 100% सर्व शेजारी असे नसतात की ते चुकवत असतात, परंतु 90% शेजारी असे आहेत की ते तुमची केवायसी चुकवू शकतात। आणि तुम्ही मोबाईलवरचे व्हिडिओ पाहून केवायसी केलेली असेल तरी पण तुमची केवायसी चुकलेली असू शकते। बघा लाडक्या बहिणींनो, आता एक काम करायचं आहे, तुमची केवायसी चुकलेली असेल किंवा तुमची केवायसी बरोबर असेल किंवा अजून केवायसी केलेली नसेल, तुम्ही विवाहित लाडक्या बहिणी असाल, अविवाहित लाडक्या बहिणी असेल, घटस्फोटित लाडक्या बहिणी असेल, महाराष्ट्र राज्याच्या लाडक्या बहिणी असाल तर सर्व लाडक्या बहिणींनी पुन्हा एकदा केवायसी करायची आहे, अन्यथा 1500 रुपये बंद होणार आहेत। तर पुन्हा एकदा केवायसी तुम्हाला स्टार्टिंग पासून करायची आहे का, तुम्हाला या ठिकाणी जिथं तुम्ही
KYC केलेले आहे तिथंच काही तुम्हाला एडिट करायचं आहे का त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. परंतु लाडक्या बहिणींनो, राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार या KYC मुळे लाडक्या बहिणींमध्ये साक्षरता येणार आहे. या KYC मुळे पारदर्शकता येणार आहे. या KYC मुळे फक्त पात्र बहिणींना लाभ सुरळीतपणे सुरू राहणार आहे. परंतु या KYC मुळे अपात्र बहिणींचे चेहरे समोर येणार आहेत. या KYC मुळे अपात्र बहिणींचे पैसे बंद होणार आहेत. या KYC मुळे भरपूर लाडक्या बहिणी या ठिकाणी तुरुंगात जाण्याची शक्यता आहे. भरपूर लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करण्याची सुद्धा शक्यता आहे. परंतु लाडक्या बहिणींना, जर तुम्ही राज्यातील पात्र लाडक्या बहिणी असाल म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पात्रता सांगणार आहे. जर तुम्ही त्या पात्रतांमध्ये पात्र ठरत असाल, पात्रतांमध्ये नियमांमध्ये अटी शर्तींमध्ये बसत असाल तर या ठिकाणी तुम्ही लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहात. तुम्हाला KYC करावी लागणार आहे. परंतु KYC केल्यानंतर तुम्हाला सुरळीतपणे तुमच्या हप्त्यांचे पैसे मिळत राहणार आहेत. बघा लाडकी बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून KYC साठी मुदत वाढवण्यात आलेली होती. मुदत सारखी वाढवण्यात येत होती, परंतु यापुढे तुमची मुदत वाढणार नाही. आता हे या ठिकाणी शेवटचे हे दिवस राहिलेले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी याकडे दुर्लक्ष करू नका. अन्यथा तुमचे प्रत्येक महिन्याचे 1500 रुपये म्हणजे 6 महिन्याचे 9000 रुपये, पूर्ण वर्षाचे 18000 रुपये बंद होऊ शकतात. जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला वर्षानुवर्ष लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत येत राहावा, आपल्याला वर्षानुवर्ष लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळत राहावेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार पुन्हा एकदा KYC करा, अन्यथा 1500 रुपये विसरायचे आहेत. अशा पद्धतीची माहिती कालच राज्याचे उपमुख्यमंत्री बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे. तर बघा लाडक्या बहिणींनो, अगोदर तुम्ही KYC केलेले असेल तरी पण तुम्हाला पुन्हा एकदा KYC करावी लागत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर KYC केलेलं नसेल त्या लाडक्या बहिणींना सुद्धा पुन्हा एकदा KYC करावी लागत आहे. कारण सरकारच्या माध्यमातून नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. बघा, जी जुनी वेबसाईट होती तर त्या जुन्या वेबसाईटवरती मोठ्या प्रमाणामध्ये लोड येत होता, मोठ्या प्रमाणामध्ये OTPचा प्रॉब्लेम येत होता, मोठ्या प्रमाणामध्ये भरपूर लाडक्या बहिणींना पती नव्हते, वडील नव्हते, भरपूर लाडक्या बहिणींचा घटस्फोट झालेला होता, डायव्हर्स झालेला होता. त्यामुळे सरकारच्या माध्यमातून नवीन वेबसाईट सुरू करण्यात आलेली आहे. या नवीन वेबसाईटवरती भरपूर ऑप्शन ठेवण्यात आलेले आहे. म्हणजेच लाडक्या बहिणींना यापुढे ज्यांना पती नसतील, वडील नसतील, ज्या लाडक्या बहिणी विवाहित असतील, अविवाहित असतील तर त्यांना काळजी करायची गरज नाही. त्यांना कुठे जाऊन विचारपूस करायची गरज नाही. त्यांना कुठे जाऊन पैसे देऊन KYC करायची गरज सुद्धा भासणार नाही. कारण सरकारच्या माध्यमातून अगदी KYC ची सोपी नवीन पद्धत आणलेली आहे. जर तुम्ही या नवीन पद्धतीने KYC केली तरच तुम्हाला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घेता येईल. परंतु जर तुम्ही याकडे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरळीतपणे घेता येणार नाही. तर बघा लाडकी बहिणींनो, नवीन KYC कशी करायची आहे, या नवीन KYC साठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, या नवीन KYC साठी कोणकोणती कामे केलेली असायला पाहिजेत, ही नवीन KYC कुणी करायची आहे, कशी करायची आहे, कधीपर्यंत करायची आहे, याची शेवटची तारीख काय आहे आणि KYC करण्याची सोपी पद्धत कोणती आहे, KYC करताना कोणत्या चुका टाळायच्या आहेत आणि कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी KYC करायची नाही, तर असे भरपूर प्रश्न आहेत. एका प्रश्नाचं उत्तर देणार आहे. परंतु सर्वात अगोदर सांगून टाकतो की KYC कशी करायची आहे, जेणेकरून ज्या लाडक्या बहिणींना सर्व गोष्टी माहिती असतील त्यांना फक्त KYC कशी करायची आहे हेच जर ऐकायचं असेल तर त्यांनी सुद्धा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. परंतु लाडक्या बहिणींना, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ही KYC राज्यातील सरासरी 2,26,00,000 लाडक्या बहिणींपेक्षा जास्त लाडक्या बहिणींना ही KYC करावी लागणार आहे. म्हणजेच महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामधील 2,26,00,000पेक्षा जास्त बहिणींचे अर्ज या लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेले आहेत. 2,26,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणी मागच्या 1.5 वर्षांपासून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिन्याला 1500 रुपये घेत आहेत. आणि त्या लाडक्या बहिणींना अजून पुढील जे 3.5 वर्षांचा कार्यकाळ राहिलेला आहे त्या 3.5 वर्षांच्या कार्यकाळामध्ये परत एकदा प्रत्येक महिन्याला 1500 1500 1500 अशा पद्धतीने पैसे मिळत राहणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना, तुम्ही या ठिकाणी KYC कडे दुर्लक्ष करू नका. जर तुम्ही KYC कडे दुर्लक्ष केलं, KYC करताना टाळाटाळ केली, KYC करताना चुका केल्या तर या ठिकाणी तुमचा हप्ता बंद होणार आहे. तुम्हाला परत कुठे जाऊन KYC करता येणार नाही. बघा लाडक्या बहिणींना, आता हा
शेवटचा चान्स आहे, शेवटची संधी आहे. त्यामुळे या शेवटच्या संधीचं सोनं तुमच्या हातामध्ये करायचं आहे की नाही, कारण भरपूर लाडक्या बहिणींना या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून हप्ते मिळत नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींना काही हप्त्यांचे पैसे मिळाले, काही हप्त्यांचे पैसे मिळत नाहीत. भरपूर लाडक्या बहिणींना मागचे हप्ते मिळालेले नाहीत, पुढचे हप्ते मिळत आहेत, तर काही लाडक्या बहिणींना पुढचे हप्ते मिळत नाहीत, मागचे हप्ते मिळालेले आहेत. तर अशा सर्व गोष्टी, अशा सर्व समस्या आता या ठिकाणी संपणार आहेत, कारण सरकारच्या माध्यमातून नवीन ऑप्शन निवडायचा आहे. सरकारच्या माध्यमातून KYC ची नवीन वेबसाईट आलेली आहे. या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून राज्यातील 2,26,00,000पेक्षा जास्त लाडक्या बहिणींना आता नवीन पद्धतीने KYC करता येणार आहे. तर बघा लाडक्या बहिणींना आता KYC कशी करायची आहे त्याची माहिती देऊन टाकतो. तर बघा लाडक्या बहिणींना महिला व बालिका विभागाच्या मंत्री म्हणजेच लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणाऱ्या आदिती तटकरे मॅडम यांनी सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट सूचना दिलेली आहे की ही KYC तुम्ही घाई गडबडीमध्ये करू नका. ज्या लाडक्या बहिणींनी घाई गडबडीमध्ये KYC केले किंवा याच्या अगोदर घाई गडबडीमध्ये KYC केलेले असेल तर त्या लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना देण्यात आलेली आहे. बघा KYC करताना घाई गडबड करायची नाही. घाई गडबड केली तर या ठिकाणी तुमची KYC चुकू शकते आणि KYC तुम्ही घरच्या घरी करू नका. बघा घरच्या घरी केल्यामुळे भरपूर लाडक्या बहिणींच्या KYC चुकलेल्या आहेत. भरपूर लाडक्या बहिणींनी सोशल मीडियावरती जे व्हिडिओ पसरवले जात आहेत अशी KYC करा, इकडून KYC करा, या वेबसाईटवरून KYC करा, या ॲपवरून KYC करा. जर लाडक्या बहिणीनं तुम्ही अशा पद्धतीने सारख्या चुका केल्या तर तुमचा हप्ता 100% बंद होणार आहे. भरपूर चुकीच्या लाडक्या बहिणीने KYC केलेलं आहे. बघा लाडक्या बहिणीनं आता जी मागच्या वेळेस KYC झाली तर त्या वेळेसच KYC बंद झालेली होती, परंतु लाडक्या बहिणीनं मागच्या वेळेसच भरपूर लाडक्या बहिणींनी चुकीच्या पद्धतीने KYC केलेले आहे. काही लाडक्या बहिणींनी बरोबर KYC केले, त्यांना सक्सेसफुल दाखवला, परंतु लाडक्या बहिणींना जास्तीत जास्त लाडक्या बहिणींनी KYC करताना चुका केलेल्या आहेत. KYC चुकीच्या पद्धतीने केलेली आहे. त्यामुळे सरकारने नवीन वेबसाईट खोललेली आहे. या नवीन वेबसाईटच्या माध्यमातून परत एकदा ज्यांचे KYC सक्सेसफुल झालेले होते, ज्यांचे KYC राहिलेले होते, ज्यांचे KYC चुकलेले होते त्या सर्वांना परत एकदा KYC करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. पुन्हा एकदा KYC करण्यासाठी तुम्हाला 1 रुपया सुद्धा द्यावा लागणार नाही. ही KYC सरकारच्या माध्यमातून फ्रीमध्ये केले जाणार आहे. बघा अगोदर तुमच्याकडून KYC करताना 50-100 रुपये घेतलेले असेल, परंतु यावेळेस तुमच्याकडून पैसे घेतले जाणार नाही. फक्त 1 मिनिटाची प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस तुम्ही घरच्या घरी करू नका. ज्या लाडक्या बहिणी ही प्रोसेस घरच्या घरी करतील त्यांच्यामुळे परत एकदा सर्व लाडक्या बहिणींना परत एकदा KYC करण्याचे आव्हान सरकार करू शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींना अशा गोष्टींपासून सावध राहायचं आहे. KYC करताना या चुका टाळायच्या आहेत. कोणत्या 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींनी KYC करायची नाही त्याची माहिती सुद्धा देऊन टाकतो. आता बघा लाडक्या बहिणीनं कोणत्या लाडक्या बहिणींनी KYC करायची नाही. तर बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील तर त्या लाडक्या बहिणींनी KYC करू नका, कारण सरकारी लाडक्या बहिणी असाल्या आणि जर तुम्ही KYC करण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी तुमचा अर्ज लगेच पकडला जाणार आहे, कारण तुम्ही सरकारी कर्मचारी आहात. त्यामुळे लाडक्या बहिणीनं जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाला आणि तुम्ही सुद्धा 1500 रुपयाच्या लालची पोटी अर्ज केलेला असेल तर यापुढे तुम्ही हा अर्ज आपला सरेंडर करायचा आहे. गावामधील अंगणवाडी सेविका असतील किंवा महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडम यांचं जे ऑफिस आहे महिला व बालिका विभाग त्या ऑफिसला जाऊन आपला अर्ज सरेंडर करायचा आहे. घेतलेले पैसे सरकारला परत करायचे आहेत. अन्यथा जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल आणि तुम्ही तशाच पद्धतीने लाभ घेत बसला आणि हे जर सरकारला कळलं तर तुमच्याकडून पैसे वसूल केले जातील, सोबतच तुमच्या नोकरीवरती सुद्धा परिणाम होऊ शकतो आणि तुमच्यावरती कडक कारवाई सुद्धा होऊ शकते. त्यामुळे सरकारी कर्मचारी असणाऱ्या बहिणींनी KYC करायचे नाही. त्यासोबत ज्या लाडक्या बहिणी अपात्र असतील त्यांनी सुद्धा KYC करू नये. ज्यांच्याकडे 4 चाकी गाड्या असतील त्यांनी KYC करायची नाही. घेतलेले पैसे तसेच ठेवा, यापुढे घेऊ नका किंवा घेतलेले पैसे सरकारला जमा करा. आपला अर्ज सरेंडर करायचा आहे, सेफ झोनमध्ये जायचं आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणी गरजू असतील म्हणजे ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांच्या आतमध्ये असेल, 2.5 लाखांच्या आतमध्ये असणारे उत्पन्न सर्व लाडक्या बहिणींसाठीच ही योजना आहे. ज्या लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील, ज्या लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसेल, ज्या लाडक्या बहिणींकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असतील, ज्या लाडक्या बहिणींचं वय 21 वर्ष पूर्ण असेल, 65 वर्षांच्या आतमध्ये असेल तर अशा सर्व पात्र लाडक्या बहिणीने KYC करायची आहे. परंतु
अपात्र बहिणींनी केवायसी करू नका. तुमच्यामुळे गरीब महिलांच्या पोटावरती पाय बसत आहे. त्यांच्या हातातोंडाचा घास तुम्ही हिरावून घेत आहे. गरीब महिलांच्या डोळ्यावरचं लोणीवरचं टाळूवरचं लोणी खाण्याचं काम तुम्ही करत आहे. अशा पद्धतीची माहिती सरकारकडून मिळत आहे. आता बघा, लाडक्या बहिणीनं काही महत्त्वाचे अपडेट आलेले होत्या, त्या महत्त्वाच्या अपडेट दिलेल्या आहेत. आता ही नवीन केवायसीची प्रोसेस कशी आहे, ही नवीन केवायसी कोणी कोणी करायची आहे त्याची माहिती देऊन टाकतो. तर बघा, लाडक्या बहिणीनं आपल्या राज्याच्या महिला व बालिका विभागाच्या मंत्री आदिती तटकरे मॅडमने दिलेल्या माहितीनुसार राज्यातील 2,26,00,000पेक्षा जास्त बहिणींचे अर्ज पात्र आहेत. तर या 2,26,00,000 लाडक्या बहिणींना ही अर्जंट सूचना देण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीनं केवायसी करा, अन्यथा 1,500 रुपये विसरा. ज्या लाडक्या बहिणी इमानदारीने केवायसी करतील त्यांना इमानदारीने पैसे मिळत राहतील, परंतु ज्या लाडक्या बहिणी काय करायचे, कशाला केवायसी करायचे आहे असे जे विचार करणाऱ्या लाडक्या बहिणी असतील तर त्या लाडक्या बहिणींसाठी तातडीची सूचना आहे. जर तुम्ही या ठिकाणी दुर्लक्ष केलं तर तुमचे महिन्याचे 1,500 रुपये, वर्षाचे 18,000 रुपये बंद होणार आहेत. परंतु लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून काल एक परिपत्रक काढण्यात आलेलं आहे. तर ते परिपत्रक म्हणजे काय, की ज्या लाडक्या बहिणींचा अर्ज चुकलेला असेल, ज्या लाडक्या बहिणींना पती नसतील, वडील नसतील, त्या लाडक्या बहिणींना पुन्हा एकदा केवायसी करता येणार आहे. ज्यांना नवीन केवायसी करायची आहे त्यांना नवीन केवायसी करता येणार आहे. परंतु ज्या लाडक्या बहिणींनी अगोदर केवायसी केलेल्या असेल आणि त्यांची केवायसी सक्सेसफुल झालेली असेल तर त्या लाडक्या बहिणीने वेबसाईटवरती जायचं आहे. आपला आधार नंबर टाकून आपली केवायसी बरोबर झालेली आहे का, या ठिकाणी डन असं दाखवत आहे का, व्हेरिफिकेशन सक्सेसफुल दाखवत आहे का, हे चेक करायचं आहे. आणि ज्यांचे केवायसी करताना चुका झालेल्या आहेत, म्हणजेच जिथं होय होतं तिथं नाही केलेलं आहे, जिथं नाही होतं तिथं होय केलेलं असेल, अशा चुका झालेल्या असतील तर तुम्हाला एडिट नावाचं ऑप्शन सरकारने काल उपलब्ध करून दिलेला आहे. तुमचा जर अर्ज चुकलेला असेल, केवायसी करताना चुका झालेल्या असतील तर त्या चुका दुरुस्ती सुद्धा करता येणार आहे. ही झाली महत्त्वाची अपडेट. ज्यांनी अजून केवायसी केलेले नसेल त्यांनी लवकरात लवकर केवायसी करा, अन्यथा 1,500 रुपये विसरायचे आहेत. बघा, लाडक्या बहिणीनं ही केवायसी विषयी अपडेट आलेली होती, ही अपडेट तुम्हाला सुद्धा दिलेली आहे. त्यामुळे डबल केवायसी करायची नाही, परंतु ज्यांच्या चुका झालेल्या असतील त्यांना दुरुस्ती करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. ज्यांनी केवायसी केले नसेल त्यांना पुन्हा एकदा केवायसी करण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.